साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 28 ऑक्टोबर रोजी राहुरी येथील तहसील कार्यालयामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधनं 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30च्या दरम्यान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराव मोरे आणि तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सकाळी बाजार समिती येथे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते जमा झाले होते. त्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शहरामध्ये जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत भव्य अशी रॅली काढली. त्यानंतर बाबासाहेब भिटे, चाचा तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना आमदार प्राजक्त तनपुरे म्हणालेत की मी गेल्या 5 वर्षांच्या आमदार आणि मंत्रिपदाच्या तसेच महाविकास आघाडीच्या काळामध्ये दिवस रात्र एक करून राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात विकास कामांचा मोठा डोंगर उभा केलाय. मतदारसंघामधील वीज आणि पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी केलं आहे. भर सभेमध्ये महिलांचे धिंडवडे काढून त्यांचा अपमान करण्याचं काम भाजपचे कार्यकर्ते करतायत. लाडकी बहीण योजना सुरू करून भाजप सरकारनं महिलांची मोठी फसवणूक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात भाजप सरकार पडून लवकरच महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि मतदारसंघामधील जनता पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास ठेवेल याची मला खात्री आहे. विरोधक अडचणीमध्ये आल्यानंतर जनतेच्या समोर भावनिक होतात आणि सत्तेवरती आल्यानंतर लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचं काम करतात. तसेच धाक, दडपशाही आणि गुंडगिरी करण्याचं काम करतात. हे जनतेला माहिती आहे. त्यांनी केलेले भावनिक आवाहन किती ढोंगीपणाचं आहे हे देखील जनतेला चांगलंच माहिती आहे, असं यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय. दरम्यान यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, बाबासाहेब भिटे तसेच रावसाहेब चाचा तनपुरे, सुरेश निमसे, विजय तमनर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विजेच्या क्षेत्रातले असतील, पाण्याच्या क्षेत्रातले असतील आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरं केलेल्या आहेत. विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षामध्ये अक्षरशः दिवस रात्र झटून कामांचा खरं डोंगर या मतदारसंघामध्ये उभा राहिलेला आहे आणि विरोधी पक्षाच्या 2.5 वर्षाच्या काळात देखील सरकारला विधानसभेत, रस्त्यावरती, सगळीकडे न्यायालयात देखील धारेवर धरण्याचं काम देखील विरोधी पक्षाचा आमदार म्हणून केले आणि जनतेच्या सर्व प्रश्नांना हात घालत जनतेचं प्रेम, जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातली जनता माझ्यावरती विश्वास दाखवेल अशी मला खात्री आहे. विरोधी उमेदवार शेवटची निवडणूक असणार आहे, कारण आता आणखी मोठा पराभव झाल्यानंतर बघतील ते त्यांचं काय, त्यांच्याबद्दल मी बोलू शकणार नाही. पण आम्ही आपलं मात्र विरोधी कोण बोलतंय, काय बोलतंय, ह्याच्यापेक्षा कोण भावनिक करते, काय करते, त्यांच्या भावनेवरती लोकांचा विश्वास नाही. कारण की ते अडचणीत असताना भावनिक करतात आणि सत्तेवरती आल्यावर मात्र लोकांचं प्रपंच उद्ध्वस्त करण्याचे, लोकांना दडपशाही करण्याचं, गुंडगिरी करण्याचं काम करतात. हे लोकांना माहिती आहे. त्यामुळं अशा भावनेला लोकांना माहिती की त्यांची आता जे काही भावनिक आव्हान आहे हे किती ढोंगीपणाचं हे लोकांना माहिती आहे. त्यांना फक्त काही करून सत्ता पाहिजे आणि सत्तेच्या जोरावरती नंतर एकदा सत्ता आली
की दडपशाही गुंडगिरी या जोरावरती जनतेला धडपत घ्यायचं हा त्यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास जनतेला माहीत असल्यामुळं त्यांनी किती भावनिक आवाहन केलं तरी जनता त्या चुकीच्या डोंगीपणाला बळी पडणार नाही. तुम्हाला त्यांचं आव्हान वाटतंय का त्यांचं हे निवडणूक? हे बघा, निवडणूक ही शेवटी लोकशाहीमधली प्रक्रिया आहे. मी माझे विकास कामांना घेऊन जनतेसमोर जातोय. मी लोकांचं प्रेम संपादन करायचा प्रयत्न केला आहे. मी कधी द्वेष कुणाचा केलेला नाही. प्रेमाच्या माध्यमातून लोक जोडायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मला खात्री आहे शेवटी निवडणूक ही निवडणुकीची प्रक्रिया असते, ती लाईटली घेऊन चालत नाही. मध्यंतरीच्या करण्याची चर्चा या ठिकाणी होती. आता सगळा समेट झालाय का आणि महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहात कसं? उमेदवारी मागण्याचा सर्वांचा हक्क असतो. मित्र पक्षांमध्ये जागा कोणाला द्यावी, काय द्यावी हे जोपर्यंत उमेदवार ठरत नाही तोपर्यंत सगळ्यालाच मागण्याचा अधिकार असतो. त्यांना शिवसेनेने जागा सुटावी वगैरे अशी त्यांचा हक्क, त्यांचा आग्रह असू शकेल. पण आता मात्र माझी उमेदवारी जाहीर झाल्यावरती आमची आज सकाळीच बैठक झाली आणि त्यांनी सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माझं काम करण्याचं आवाहन माझ्यासमोर आम्ही केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळेच काँग्रेस पक्षाचे देखील रावसाहेब तनपुरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही महाविकास आघाडीचे शिवसेनेच्या उषाताई कराळे, दिवंगत जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराळे त्यांच्या पत्नी या ठिकाणी, जे त्याही जिल्हा परिषद सदस्य त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून महाविकास आघाडीचे, काँग्रेस, शिवसेनेचे जे मित्रपक्ष आहेत ते सर्व आमच्याबरोबर ताकदीने, माझ्याबरोबर ताकदीने उभे आहेत. काय विकासाची मोठा प्रश्न होता तो खूप मोठ्या प्रमाणावर सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे. दिवसा विजेचे प्रकल्प आपण या ठिकाणी चालू केले आहे. बरेचसे जे शेतकऱ्यांच्या बंधाऱ्याचे प्रश्न होते त्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. पाण्याचे खूप महत्त्वाचे प्रश्न होते. मुळा धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याचे पाण्याचं नियोजन असेल, वांबोरी सारीच्या पाण्याचं नियोजन असेल, हे पाण्याचं नियोजन देखील आपण अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि नियोजनबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि निळवंडे धरणाच्या कालवे जे की वर्षानुवर्ष प्रत्येक उमेदवार निवडणुकीमध्ये फक्त आश्वासनं द्यायचे की 2 वर्षात निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करेल, ते आपण पूर्ण करण्याचं काम देखील, निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्याचं काम देखील याच कालावधीत विशेषतः महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाल्यामुळे झालेला आहे. हे सर्व भरीव मुद्दे हे जनतेच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेले मूलभूत विकासाचे प्रश्न आहेत आणि हे मोठ्या प्रमाणावरती मार्गी लागल्याचे या मतदारसंघातल्या जनतेला माहीत आहे. राज्यातल्या महायुती सरकारवर देखील इथल्या मतदारसंघातल्या जनतेची, शेतकऱ्यांची असेल, कष्टकऱ्यांची असेल, विद्यार्थ्यांची असेल, महिलांची असेल, सर्वांची मोठी नाराजी महायुती सरकारवरती आहे. महायुती सरकारनं खरं शेतमालाचे भाव त्या ठिकाणी वाढवून दिलेले नाहीत. दूध उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान असेल ते देखील अत्यंत किचकट प्रक्रिया ती राबवण्याचं काम केलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं आलेल्या कर्जमाफी देखील दिली होती, तिचं देखील कुठं नाव महायुती सरकार घेत नाही आहे. आणि शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि ज्या लाडक्या खुर्चीसाठी योजना आणलेल्या आहेत, एका हाताने द्यायचं काम करतात पण दुसऱ्या हाताने तेवढंच परत घ्यायचं काम देखील आहे. महागाई मोठ्या प्रमाणावरती वाढलेली. दिवाळीमध्ये आमचे फराळ करण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतात, जवळपास प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढल्या कारणाने 1500 रुपये जरी दिले तरी त्याहून जास्त रक्कम त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींची खर्च होती आहे. लाडक्या भावांचे मात्र 3-3 महिन्यापासूनचे पगार नाही आहेत. आमचे दलित आदिवासी बांधवांच्या खात्याचा निधी ह्या लाडक्या योजनेकडे वळवण्याचं देखील काम करते आणि कुठलाच घटक या सरकारवरती समाधानी नाही आहे. त्यामुळं महिलांची देखील आपण सुरक्षिततेचा जर मुद्दा बघितला असेल तर राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची लोक जे बेताल विधानं करत सुटलेली आहेत, महिलांवरती अक्षरशः महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचं काम भर सभेमध्ये भाजपची लोक करतायत. आणि म्हणून कायद्याचा कुठला धाक नाही, कायदा सुव्यवस्थेचे देखील धिंडवडे उडवलेले आहेत. या सर्व गोष्टींचा राग जनतेच्या मनामध्ये असून जनता वाट बघते कधी एकदा हे सगळं पक्ष फोडू सरकार जे आहे हे जाईल आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती येण्याकरता देखील मतदार अपेक्षित आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.